सो गाईज, आज आमच्या घरी चिमणीचं इन्स्टॉलेशन झालं. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, मी चिमणी सिलेक्ट वगैरे करायला गेले होते. त्याचं इन्स्टॉलेशन आज झालं आणि टेक्निशियननी कसं ऑपरेट वगैरे करायचं ते समजावून सांगितलं. सो छान छान वाटते. आणि दुसरं म्हणजे आज मी रोटी मेकर बघायला गेले होते. सो मला आज नाही मिळाला, ते 2 दिवसांनी किंवा उद्यापर्यंत मिळेल म्हणून सांगितलं त्यांनी. सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच असणार आहे. शेगडी इथंच असते तुमची इथं सेंटर याचा सेंटर आहे मध्ये सेंटर. फक्त एक काम करतो, मी चिमणी बाहेर काढतो. तुम्ही बॉक्स बंद करा. बंद करा. जरा कापड घ्यायचं. आता आपल्याला सेंटर येते. बसते एकदम एवढ्या हाईटवर आहे ना. चिमणी खाली एवढे आहे ना. हा, हे समोर आपला ठीक आहे ना. जिन्यावर जायचं. चालेल.
हा ते चालू झाले. इकडे केलं पहिलं स्पीड चालू झालं, दुसरं, तिसरं, चौथं. डाव्या साईडनं उजव्या साईडला हात फिरवले की स्पीड वाढत जाते. 8, 7, 8 कितीपर्यंत आहे कॅपॅसिटी? आणि 0, परत 0 होते. हे 1, 2 हे फक्त डाव्या साईडनं उजव्या साईडला गेली स्पीड वाढते आणि उजव्या साईडनं डाव्या साईडला केलं की 1 मिनिटाचं टायमिंग पडते. दुसऱ्यांदा केले की चिमणी ऑफ होत्या. आता ही स्पीड वाढलाय, आता आपल्याला कमी करायचं. 2 वरचं स्पीड 1 वर घ्यायचं, मायनस दाबायचं. मायनसनं कमी होते, हे प्लसनं वाढत जाते. आता हे बटन आहे ते लाईटचं आहे आणि हे ऑफ. आता 1 मिनिटात टायमिंग पडलं, 1 मिनिटानं ऑटोमॅटिक बंद होणार. दुसऱ्यांदा दाबलं की लगेच बंद होणार. आता ही स्पीडची माहिती सांगतो. 1 ते 10 स्पीड आहे. आता हे चालू आहे. ह्याला जर दाबलं तर तुमची 0 डायरेक्ट 10व्या स्पीडवर जाणार. त्याला 10 स्पीड आहेत. 10वा स्पीड का तुम्हाला लागत नाही, 9वा पण लागत नाही. पहिले 30 स्पीड, पहिला, दुसरा, तिसरा स्पीड. आपण चहा करतोय, कॉफी करतोय, काहीतरी बॉईल करतोय त्यासाठी वापरायचं. 4था, 5वा स्पीड चपात्या, भाजी, आमटी वगैरे करतोय त्यासाठी. आणि 6वा, 7वा स्पीड कशासाठी वापरायचं? तळणी, भाजणी काय असेल तर आपण त्यासाठी वापरू शकता. जास्त तुम्हाला लागणार. तुम्हाला जर वाटलं धूर जरा जादा झालं, तुम्ही स्पीड वाढवू शकता, 8वा ठेवू शकता. फक्त चिमणी चालू असताना खिडकी तेवढी बंद ठेवायची. खिडकीमधनं वारा आला नाही पाहिजे, तेव्हा आपली चिमणी 100% काम करणार. तुमचं जर खिडकीतनं वारा आला तर हे इथलं जे धूर आहे ते सगळे इकडे साईडला जाणार, साईडला जाणार. बरोबर. मग कंटिन्यू नाही म्हणा, आपल्या कामापुरतं चालू करा. कामापुरतं चालू. अच्छा. आता हे ऑटो क्लिअरचं सांगतो. हे टचने चालू करून घ्यायचं. डिस्प्ले चालू झाला, कुठलं फंक्शन न दाबता हे 3 थेंबाचं मार्किंग आहे, ह्याच्यानुसार बोट ठेवायचं. हे टायमिंग पडलं, ही चिमणी पूर्ण 9 मिनिटं हिटिंग होत्या. 10व्या 1 मिनिटासाठी चालू होते आणि तिचं ती बंद होतं. आपण काय सुद्धा करायचं नाही. जे ब्लोअरला आत तेल चिटकलेलं असतं आपल्या महिन्याभराचं, ते जळून येणं धुरावर बाहेर जाते आणि उरलेलं जे तेल आहे ते 5% या ट्रेमध्ये उतरते. हे ट्रे पण काढायचं. हे पहिले 6-7 महिने तुम्हाला तेल हे दिसणार नाही जरा सुद्धा. त्यानंतर जरा जरा दिसायला चालू आहे. हे निरमा किंवा विमने धुवून हा असं बसून टाकायचं ट्रे. त्याला फक्त खायचं, नुसतं असं बसवायचं, काढताना नुसतं पुढं वाढायचं. आता याला मेंटेनन्स म्हणजे स्वच्छता वगैरे कधी करायची? स्वच्छ महिन्यात एकदा ऑटो क्लीन करायचं. ऑटो क्लीन करताना परत एकदा सांगतो, हे टचने चालू करून जायचं. डिस्प्ले चालू झाला, फक्त ह्याच्यावर बोट ठेवायचं. बाकीचं काय करायचं नाही. आपण महिन्यातनं एकदा करा. 20 दिवसाला केलं तर चांगलं, कारण महिन्यातनं कंपल्सरी करायचंच. तुम्हाला काय कळा नसेल बघा, नाही तुम्ही चालू करून नाही डायरेक्ट आता हे ऑटो क्लीन. हां, त्यानुसार बोट ठेवा 3 सेकंद. ओके. किती वेळात होते ते? 10 मिनिटं टायमिंग आहे त्याचं. हे आता off करायचं का? हां, ऑफ करायचं. आता डाव्या साईड उजव्या साईडला सेन्स केलं की ते चिमणी चालू होते आपली. पहिलं स्पीड, दुसरं, तिसरं, ती वाढत झाली. आता तुम्हाला कमी जर करायचं असेल तर मायनसनं करू शकता. प्लस वाढवायचं तुम्ही हाताने वाढवू शकता डायरेक्ट मोशननं. फक्त मायनस त्याला टच न करू. उलटा हात करू की ते ऑफ होते. आणि करू. हे आहे मिल्टनचा थर्मॉस, कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट मिळाले. हे बघा. आत्ता मी आले रोटी मेकर बघायला मिरजमध्येच एका शॉपमध्ये. दोन तीन कंपनीच्या रोटी मेकर आम्ही बघितले, पण मला कोणतीही पसंत पडली नाही. घरी आल्यानंतर बघितलं तर मम्मा चिकन पॅटीस बनवत होती. बघा कलर किती छान आलाय.
सो गाईज आत्ता मी चालले जिमला. जिमने येऊपर्यंत दीदीने क्रांती भेळमधून पार्सल ऑर्डर केलं होतं मम्मासाठी भेळ आणि पाणीपुरी माझ्यासाठी. सो आता मी पाणीपुरी खाणार आहे. पहिल्यांदा एक पॅकिंग काढून घेतलं. हे आता मी तयार करून घेते, मग नंतर सगळ्यांना एकदम खायला द्यायला येतं व्यवस्थित. आता मी एकदमच करून ठेवते बिकॉज नंतर सगळ्यांना खायला देता येतं एकदमच, हा ना. त्याच्यामध्ये परत वेळ जाते. आत्ताच मी जिमला आले आणि काय पाणीपुरी तर चालतेच. पाणीपुरीसाठी ऑप्शन नाही आपल्याकडे. पाणीपुरी म्हणजे आपल्यासाठी लाईक हेवन. माझ्यासाठी चिकन आणि पाणीपुरी. मी कधीही खाऊ शकते पाणीपुरी आणि चिकन. आणि तुम्ही सांगली मिरजेचे असाल तर क्रांती भेळचं नाव तर तुम्ही ऐकलंच असणार. आणि क्रांती भेळची भेळ आणि पाणीपुरी यम. पाणी नको खाऊ दे तसं. मग ते तू घे. मग कशी आहे? खुरखुरीत सांडलं बघ मग पाणी.